तर काही बाळूमामाला आमचं दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता महालक्ष्मी मंदिर, याला बघू शकता कांद्यावर बसायचा ओंकार शेटची गाडी. ओंकार शेट तिकडं कसं ग पाणी बिनी तिथे हा काही. तर आपल्या चॅनलमध्ये जगत होतं चॅनल चेतन कौशिक ब्लॉग. तर काही आम्ही सकाळीच निघालो होतो, आता मी ब्लॉग चालू करत आहे. कारण की आता इथे बघू शकता इथे सीएनजीला नंबर आलेले आहे आणि सीएनजी संपलेली आहे. आता आम्ही चाललो कोल्हापूर सोलापूर तिकडेच चाललो आहे. आता बघूया कुठं पोचतो, तुम्हाला दाखवतो कसं काय ते. चला. आणि बघू शकता इथे एवढं जायचं आहे, अजून 103 किलोमीटर जायचं आहे. दोन घंटे दाखवतात. चला आता बघूया 5 वाजता पोचूया तिथे. 6 वाजतीलच पोचता होता. चला आता भरून घेतो इथे, बघूया. आता चला 100 किलोमीटर बाकी आहे, इथून जातो. चला. ऑनलाईन सीएनजी आहे, भरपूर बसेल. 550 क्रॉस झालेली आहे. 6 किलो होईल, आता 8 किलो बसेल. बघूया. चला निघतो आता इथून, तुम्हाला पुढे भेटतो डायरेक्ट रस्त्यात काय असेल तर. इथे पाऊस कमी आहे गाईच. आपण सकाळी निघालो होतो तेव्हा भरपूर पाणी. तर गाईच सकाळी आम्ही निघालो होतो ना तेव्हा भरपूर पाणी होता. एक्सप्रेसला तर खूपच पाणी भेटला होता. आम्ही व्हिडिओ थोडीशी काढली होती, ती व्हिडिओ तुम्हाला टाकेन मी. तर चला आता इथून जातो. तर गाईज आता आम्ही ज्योतिबाला आलेलो आहे. इथून आता बघू शकतो इथे 2 किलोमीटर बाकी आहे. अरे हा ना 2 किलोमीटर बाकी आहे गाईज. बघू एकदा एक नंबर मोसम झालेला आहे इथं. आता पावसाची चान्स आहे, इथे पाऊस पडू शकतो. बघूया. चला आता तिथे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय ते. A few moments later. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे ज्योतिबाला. बघू शकतो इथे मागे आहे, इथे जाऊन दाखवतो कसं काय ते. बघू इथं दिदी दादा वैभव इथे आहे, आता मम्मी पुढे आहे. तर आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय ते. काही थंडी खूप आहे इथे, थंडी लागते. नॉर्मल आहे तेवढी आहे. वैभवीला भीती वाटते, वैभवीला जास्त थंडी लागते ना. कुत्र्यांना घाबरते कारण की कुत्रा थांबली जा पहिले. त्याला तुम्हाला जाऊन मंदिर दाखवतो. तर काहीच बघू शकता मंदिरापाशी आम्ही पोचलेला. एंट्री आहे बघू शकता. आता तुम्हाला आज मी जाऊन व्हिडिओ काढून दाखवतो मंदिरात. चला आता पुढे भेटतो. तर काहीच बघू शकता मार्केट एरिया मंदिराला जाता वेळीच आहे. हार वगैरे आहेत. बघू आता हार वगैरे घेतो मंदिराच्या इथे पोचल्यावर, तुम्हाला दाखवतो मंदिरात. चला डायरेक्ट बघू आता मंदिराच्या इथं आम्ही पोचलेलो आहोत आणि हार वगैरे घेतलेला आहे. चला आता दर्शनाला जातो. व्हिडिओ वगैरे अलाउड असेल तर तुम्हाला दाखवतो. चला. काही बघू येता गर्दी आहे दर्शनाला, खूप गर्दी आहे. आता बघूया त्याला किती वेळ लागतो तुम्हाला सांगतो. तर लगीन झालं इथे लगेच पाया भरायला येतात. असे भरपूर दिसले आम्हाला. लग्न झाल्यावर लगेच येतात बघून आणि फेऱ्या मारतात ते, आणि काही फेऱ्या मारतात मंदिराला. तर आता आपण इथे आलेलो आहे. बघू एवढी अजून लाईन आहे. चला आता बघूया. A few moments later. तर काही मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आतमध्ये फोटो वगैरे काढले नाही कारण की कोणाच्या हातात मोबाईल नव्हतं. मग मी पण घेतलेलं नाही आणि लाईट पण नव्हती, फुल कालोख होता त्याच्यामध्ये. तर आता एक्झिट होतो. मस्त मोसम झालेला आहे, धुका बघू शकता तुम्ही. कॅमेऱ्यामध्ये समजत नाही, पण असं रिअलमध्ये एकदम धुका झालेला आहे आणि थंडी पण लागते, मजा येते. तर आता पुढे नाश्ता करतो काहीतरी, भेटतो तुम्हाला. आता मी महालक्ष्मीला चाललेलो आहे. चला आता इथे बघू शकता एक नंबर वातावरण झालेलं आहे. एम आय मंदिरला आलेलं आहे. बघू शकता वरतून येता हा मंदिर लागतो, ज्योतिबाची बहीण. तर चला इथे दर्शन करून घेतो. जास्ती गर्दी वगैरे नाही, लगेच सर फटाफट दर्शन करून घेतो. एम आय मंदिर. तर काही इथे लगेच दर्शन झालेलं आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं लागलेली आहेत आणि वरती आपल्याला 15-20 मिनटं लागली होती दर्शन घ्यायला. त्याला तिथून निघतो लगेच. 2 hours later. तर काहीच गाडी इथे पार्क केलेली आहे
पार्किंगमध्ये. आता महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे. आता इथे पुढेच मंदिर आहे. चला आता इथून जातो. हेच बघू एकदा महालक्ष्मी मंदिर एक नंबर दिसतोय, खूप छान आहे. पब्लिक पण बघू शकता काहीच. अर्धा एक घंटा लागेल दर्शनाला. आता ते नारळ ओटी वगैरे घेतली ना, म्हणजे ओटी घेतली ना, तर तो बोलला का अर्धा घंटा लागेल. चला आता दर्शन वगैरे घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. बघू एकदा खूप गर्दी आहे आणि फोटो वगैरे अलाउड नाही, तर मी व्हिडिओ काढत नाही. चला नंतर भेटतो दर्शन झाल्यावर. इथं आरतीला तर बघू शकता व्हिडिओ घ्यायचा नाही. तर काही तिथं मस्त दर्शन वगैरे घेऊन आलो होतो. व्हिडिओ काढायला विसरलो होतो, म्हणजे लई थकलेलो होतो. व्हिडिओ वगैरे काढलेला आहे, तो रूम दाखवतो बघा. आता मी आता आदमपूरला पोचलेलो आहो आणि हा रूम घेतलेला आहे. बघू शकता 2 रूम असे घेतलेले आहेत. चला आता फ्रेश वगैरे होतो, नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटतो, नंतर सकाळी भेटतो. चला जेवण वगैरे करून घेतो, डायरेक्ट उद्याच भेटतो. चला बाय बाय, भेटूया उद्या. बाय बाय. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ झालेली आहे. आता त्या वाजलेल्या 7 आणि इथे रूम घेतला होता आणि इथे गाडी लावलेली आहे. आता इथूनच दर्शन घेऊन येतो, नंतर इथून गाडी घेऊन जातो. आता बघूया किती वेळ लागतोय, कारण की आता इथे खूप मला गर्दी दिसते. बघूया आता किती टाईम लागतोय, तुम्हाला दाखवतो. चला तर गाईज बघूया आता आलेलो आहे आणि लाईनीला लागलेलो आहे. बालूमामा मंदिरला आलेलो आहे आणि बघू शकता समोर दत्ताचं मंदिर आहे. पुढे जाऊन दाखवतो थांबा तुम्हाला. चला आता तेवढी लाईन नाही, बघू शकता 2च लाईन आहेत, पण एवढं चालायला लागतोय. चला दर्शन घेतो आणि भेटतो तुम्हाला. बघू शकता व्हिडिओग्राफी अलाउड नाही. चला आता जातो, मोबाईल खिशात देतो, भेटतो नंतर. तर काही बालूमामाला आमचं दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओ वगैरे काढायला भेटली, कारण की इथे अलाव नाही आहे. तर आता इथून कुठं जायचं आपण? इथून गाणगापूरला चाललो आहे, तर आता रस्ता भेटतो तुम्हाला. तर पटापट जातो, कारण की इथं खूप पाणी पडतोय. आलेलो आहे, बघू शकता फुल पाऊस पडतोय. आता चाललोय गाणगापूरला, तुम्हाला तिकडे भेटतो डायरेक्ट रस्त्यात. जातो, चला गाडी चालवतो, तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर काहीच बघू शकता ओंकार शेट आम्हाला रस्त्याने भेटलेला. तरी इथे आल्या आम्हाला चाललेला आहे. उतरतो शेट काहीच. त्या ओंकार शेटची गाडी. ओंकार शेट तिकडं कसं ग पाणी बिनी तिथं? हा ग. त्याला काही बोलून घेतो, नंतर भेटतो. तर काही जो बसलेला चालीला कसं ग? ना 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 चल. चला काहीच आता निघतो आम्ही पण इथून. आम्हाला पण जास्ती ना 100 किलोमीटर लांब आहे. आता याला जास्ती जायचं आहे, याला 200 किलोमीटर जायचं आहे. चला तर भेटतो नंतर. A few moments later. तर काहीच आता आम्ही गाणगापूरला आलेलो आहे. गाणगापूरला संगम आहे, तिथे आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. आता आतमध्ये चाललोय, दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. तर काहीच मंदिरवरती आणि गाणगापूरच्या मी संगमला आलेलो आहे आणि खूप वाईट वाटतं काहीच का, कारण की एकदम बरोबर नाही वाटत. हे बघू शकता तुम्ही. आता बोलत नाही, थोडा दुरुस्त करायला पाहिजे इकडच्या लोकांनी. चला आता मंदिरात जातो आणि बघू शकता मम्मी गेलेली आहे इथं. तर काय बघू येतं इथं आतमध्ये पाया पडून येतो. इकडून एंट्री आहे. चला आता जातो तिकडून, बघूया शूट करायला भेटलं तर करतो. दर्शन करून घेतो, बघूया कोणतं मंदिर आहे काय ते, गेल्यावर समजेल तिथे. काहीच मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून काढली नाही. आता दत्ताच्या मंदिरात जातो, तिथे भेटतो तुम्हाला. चला
दत्ताच्या मंदिरात आलेलो आहे. इथं पण शूट वगैरे अलाउड नाही, फोटो वगैरे काढायचं. बघू शकता इथं लिहिलेलं आहे. त्याला फोन ठेवतो खिशात. The next day. तर काहीच काल बोललो मी ब्लॉग नाही काढला, काही बोललो नाही आणि तिथे आलो पण नव्हते व्हिडिओ वगैरे. तर आता हा डायरेक्ट अक्कलकोटला आलेला आहे. काल इथे रूम वगैरे घेतला होता, आता ते दाखवलं ना काही. आता डायरेक्ट अक्कलकोटला म्हणजे इथं मंदिरापाशी येऊन मी ब्लॉग चालू केलेला आहे. तर आता तुम्हाला दाखवतो अक्कलकोटला तरी काय दाखवायला भेटतो का नाही. आणि तिथे काही दाखवलंच नाही कारण की फोटोग्राफी अलाउडच नाही मंदिरमध्ये. तर काय करण्याचं आता. चला बघूया आता. इथे हाय बोलतात, बघूया इथे काय 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 बघायला भेटतं तुम्हाला दाखवायला भेटेल ते दाखवतो तुम्हाला. बघा आता मंदिराकडे जायला रस्ता आहे हाच मार्ग. तर मार्केट आहे इथे आणि काही सकाळी लवकर उठलेले आहे. आता 7 वाजलेले आहेत. लवकर दर्शन घेऊया. चला तरी लेटच झाला. 6 वाजता दर्शनाला यायचं होतं आम्हाला, 1 घंटा लेट झालेलो आम्ही. चला आता मंदिरामध्ये भेटतो डायरेक्ट. काही स्वामी समर्थांचा इथे मठ आहे, तिथे चाललेलं आहे आम्ही आता. तर काही इथे आतमध्ये मंदिर आहे, तर काही खूप छान मंदिर आहे. तर काही फोटो वगैरे घेतलेले आहेत आता इथे सर्व. हे दोघंही 2 गाड्या घेतल्या. गाडी दाखव तू, गाडी दाखव. त्याने पण गाडी घेतली. चला आता डायरेक्ट निघतो बाहेर. प्रसाद वगैरे घेतलेला आहे. नाश्ता मागवलेला बघू एकदा. अजून मागवलेलं डोसं. आता नाश्ता करून घेतो. जेव्हा लगेच मागायला लागला इथे. चला नाश्ता करून घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. आम्ही पार्किंगमध्ये गाड्या आणायला लागले. याला बघू शकता खांद्यावर बसायचा. नुसतं सांगतं खांद्यावर बसायचा. खांद्यावर बसविला याला. तर आता पार्किंगमध्ये चालू आहे. पार्किंग पुढे आहे. आता इथून बघूया पंढरपूरला, नंतर अजून काहीतरी आहे तुम्हाला दाखवतो काय आहे ते. तर गाईज आम्ही गणपती मंदिरला आलेलो आहे. इथे गणपती मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. बघू इथं आणि तर गाईज बघू शकता गणपती मंदिर. तर गाईज आता तुळजाभवानी मंदिरला आम्ही आलेलो आहे. आता बोलतात लई गर्दी आहे, तशी जाऊन बघूया कसं काय ते. आणि सर्व आता गाडी वगैरे पार्क केलेली आहे बघू एकदा इथं. चला आता पुढे जाऊन बघतो कसं काय ते. चला लाईननी तर लागेलच, दर्शन घ्यायचं आहे तर. चला आता तिथे जातो. इथून पंढरपूरला जायचं आहे. तर बघूया इथे जाऊन किती वेळ लागतो. आणि तिथून पंढरपूरचे घरी डायरेक्ट. तर गाईज बघू शकता आता इथून ओटी वगैरे घेतलेली आहे. आता बोलतात की गर्दी नाही. आता पुढे जाऊन समजेल गर्दी आहे का नाही. तर गाईज बघू आता गणपती मंदिर. तर गाईज हा बघू हा मंदिर आहे. आता दर्शन घेतो. गर्दी काय दिसत नाही जास्ती, तर लगेच जाऊन दर्शन घेतो. चला बघू. व्हिडिओग्राफी अलाउड असेल तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर मग मोबाईल खिशात बाहेर आल्यावर भेटतं तुम्हाला. तर गाईज बघू आता गर्दी खूप आहे. तर आता दर्शन घेतो, तुम्हाला दाखवतो. तर काही बघू इथं आरती चालू आहे आतमध्ये. आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, मोबाईल काढले नाही. आता टी व्हीमध्ये दाखवतो, तुम्ही बघू शकता. तर आता इथून निघतो. काही हा मंदिर आहे बघू शकता. आता आम्ही ते फोटो काढायसाठी आलतो वरती. ठीक आहे हां घर येतो. चला काहीच खेळणे झालेली आहेत. चला दिदीने चांगले किंवा शूट जे इथं नवीन बघून घेतले. पंढरपूरला मी आता पोचलेलो आहो. पाणी फुल झाली, पाऊस पडतो बघून.
पाणी एकदम शुद्ध दिसते ना. अरे आणि पाणी पडतं ना मगून. तर गाईस बघू इथं मस्त गाडी पार्क झालेली आहे. इथं मस्त सावली आहे. चला आता दर्शनाला जाऊया. मुख्य दर्शन करून गर्दी खूप आहे इथे. मुख्य दर्शन करून डायरेक्ट बघू एकविराच्या पायथीचं गेलं तर जाईल, नाही तर मग डायरेक्ट घरी बघूया. त्याला कसं काय तुम्हाला दाखवतो. ही घाबरली हिला वरती आवडत वरती ठेवले. तर काही मोबाईल अलाव नव्हता. दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे मुख्य दर्शन. आता बघू इथे चाललोय फोटो काढायला. कसं काय ते बघतो. भूक लागले खूप. फोटो काढतो आणि डायरेक्ट नाश्ता तर जेवतो डायरेक्ट. बघू तर काही CNG पंपावर पूर्ण टायर बसला होता. आता पंक्चर काढतोय. इथं पंक्चरला कुठेच नाही. बघू आता मी फर्स्ट टाइम करतोय. बघूया होतो का नाही, कसा होतो ते. नाही ना पहिले त्यांना ती चिमटा येते ना, दाखवतो तुम्हाला. तमा करून घेतो प्रोसिजर करून घेतो, नंतर भेटतो तमा. टायर पंक्चर झाला आहे. तर काही हिला वाटतं मला बघतो थांबा कसं मला तर बोल वाटतं का. मी थोडा बाहेर काढायचा होता. तुम्ही जास्त हात टाकला. तर काही पंक्चर काढलेलं आहे पण तो न्यूज झालेला नाही. बघू आता पुढं पंक्चर किटमध्ये काढू. तो असतो कसा. चला काही बघतो कसं काय ते CNG. आता होल 5 मिनिटात भेटेल. A few moments later. तर काही टायर चेंज केलेला. चला आता याचा खेळ प्रथम झालेला. लई पंक्चर आहे. तर आता सुखरूप घरा जायचं आहे. बस आवरत पाहिजे, बाकी काही ना. नंतर भेटतो. The next day. तर काही काल ब्लॉग एंड करायला विसरलो आणि खूप टाईम झाला मला यायला. 12-1 वाजलेले आहेत आणि आता गाडी सर्व्हिस करायला आली आहे. बघू आता एंड करतोय. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा